गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होते. लहान पूल वाहतुकीसाठी तिसऱ्यांदा बंद करण्यात आला असून सध्या पंचगंगेची पातळी 59 फुटांवर आहे. इचलकरंजी शहरात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या 3 दिवसांपासून शहर परिसरामध्ये पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यामुळे पंचगंगा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेलेत. पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने इचलकरंजीतील पंचगंगा नदीचा जुना पूल तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. इचलकरंजीतील पाणी हळूहळू पात्राबाहेर जात आहे. काल रात्रीपासून 3 फुटांनी पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून सध्या पाणी 59 फुटांवर आहे. रेणुका मंदिर परिसर, पंचगंगा स्मशानभूमी या परिसरात पाणी आलंय. त्याचबरोबर शहरातील पंचगंगेची इशारा पातळी 68 फूट तर धोका पातळी 71 फूट आहे. महापालिका प्रशासनाने पुन्हा पंचगंगा नदीवर पाहणी सुरू केली. वाहतुकीस धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने लहान पूल वाहतुकीसाठी बंद केलाय. 2 दिवसात वाढलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा पुराची भीती निर्माण झाली. सध्या मोठ्या पुलावरून दोन्हीकडील वाहतूक सुरू आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पावसाचा जोर वाढल्यास हुपरी रेंदाळ मार्ग पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या आदेशानुसार पंचगंगा नदीघाटावर इचलकरंजी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे अधिकारी व सर्व कर्मचारी तैनात करण्यात आले. गेले 2 ते 3 दिवस झालं धरण पाणलोटमध्ये पाऊस जोर चालू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढत आहे. काल रात्रीपासून सकाळपर्यंत 3 फुटानं पंचगंगा नदी पाण्याची पातळी वाढली आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून 58 फुटावर होती. आता 1 वाजता बरोबर 59वर आहे. म्हणजे 7 तासामध्ये 1 फूट वाढलेला आहे. रोजच्यापेक्षा आज जरा थोडा पाऊस कमी आहे, पण सतत जर असा पाऊस राहिला तर लहान पूल जे वाहतुकीसाठी बंद केलेला आहे काल, त्याच्यावर आज शक्यता म्हणजे पाणी येण्याची शक्यता आहे. 60 किंवा 60 फुटाच्या वर गेलं तर पुलावर पाणी येते. पण जरा थोडे दम लागल्यामुळं आज येईल का नाही शंका कमी आहे. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नका. असाच सतत पाऊस राहिला तरी इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं लोकांना सुरक्षेसाठी या ठिकाणी यांत्रिक बोट व फायर फायटर जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आणि कुठल्याही प्रकारची जीवित हानी होणे यासाठी प्रशासनाने